जी चौकशी सरकार पातळीवर होते ती होते. त्यात तुमच्यावरही काही आरोप झाले, तुम्ही त्याचं स्पष्टीकरणही दिलं, तुमचं कापलेलं बोट म्हणजे काहीतरी ते रक्ताचा अभिषेक वगैरे असे आरोप झाले, ज्यावर तुम्ही आधी बोललात. पण नक्की तुमची ओळख कशी झाली खरातांशी? तुमचे काय संबंध होते? एक असं आहे की अनेक राजकीय पक्षांतील नेते, त्यांच्यासोबतचे त्यांचे फोटोही आले, म्हणजे सर्वच राजकीय पक्षांचे. मी कोणाची नावं घेऊ? माझंही आहे, मी नाही कुठं म्हटलं. कोणाशी ओळख असणं किंवा कोणाच्या कुठल्या कार्यक्रमाला जाणं याचा अर्थ ती व्यक्ती विकृतपणाने काय करते आहे हे माहीतच नसतं ना. आता इतके हजार लोक ज्या वेळेला वेगवेगळ्या कारणाने त्या ठिकाणी गेलेत, काय त्यांच्या लग्न विवाहाला किंवा कुठल्या समारंभाला सुद्धा गेले असतील, काही मंदिरामध्ये सुद्धा जातात. आता आपण सगळेजण भक्त असतो, तर अनेक वेळेला मंदिरामध्ये सुद्धा जात असतं. याचा अर्थ त्यांच्या त्या अत्यंत घृणास्पद कृत्यात कोण सहभागी आहे असं म्हणणं म्हणजे त्या प्रत्येकावरती अन्याय होईल. तपासामध्ये येईल ना कोणाचा काय संबंध असेल तो यावा लवकर. पण त्याच्यामुळे जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की फोटो आहेत म्हणजे सगळे दोषी आहेत असं नाही. इथे ओळखणं असं कोण नाकारत नाही, पण ओळख असणं याचा अर्थ त्यांच्या कृत्यात, घाणेरड्या कृत्यात सहभागी असणं संबंधच नाही. तरी कोणाच्या मनात शंका असेल तर ती एसआय तपास निपक्षपातीने करते आहे. येऊ द्या ते लवकर. तुमची खराची ओळख कशी झाली आठवते का? झाली, आता मला ते आता आठवत नाही, झाली ना, एक दोनदा झाली. त्यांच्याकडे लग्नालाही गेलो होतो, तो भाग वेगळा आलाय. कसं आहे की भाज्यासहित अनेकांच्या भेटी झाल्यात किंवा लग्न विवाहाल तर प्रचंड प्रमाणावरती गर्दी होती. पण याचा अर्थ ते काय कृत्य करत होते, मग तसं माहिती असतं तर प्रत्येक जण केव्हा सावध झाला असताना. त्यामुळे माझी पुन्हा स्पष्टपणाची, स्वच्छपणाची आपल्या मार्फत भूमिका मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडतोय की मुख्यमंत्री महोदयांनी तर सांगितलं की 2-3 महिने अगोदर याचं सगळं चालू होतं असं त्यांनी सभागृहात सांगितलंय. मला असं वाटतं आपल्याकडेच नाशिकच्या पोलीस आयुक्तांची मुलाखत झाली गेल्या आठवड्यातच, कारण त्यांच्याकडे पूर्वी तपास होता आणि नंतर मग एसआयटीकडे गेला. त्यामुळे त्याची पूर्णपणाची एक संवादच आपण आज ज्या कार्यक्रमात आपण बोलतो त्याच कार्यक्रमामध्ये त्यांनी केला. त्यामुळे पोलिसांनी त्याची योग्य ती नोंद गांभीर्याने घेत अगदी ज्या दिशेने तपास करणं आवश्यक आहे त्या दिशेने तपास सुरू आहे. कधी तुम्हाला त्यांनी पूजा अर्चा काही करायला सांगितलं का? नाही, मला कधी सांगितलं नाही. मी भाविक आहे, श्रद्धाळू आहे, पण अंधश्रद्धाळू नक्की नाही. दादा गेल्यानंतर अर्थ खातं गेलं राष्ट्रवादीकडनं, ते स्वाभाविक आहे, बजेट मांडायचं होतं वगैरे वगैरे. पण आता महिला आयोगाचं अध्यक्षपद सुद्धा भाजपकडे जाणार असं बोलल्या जात आहे, ह्यात किती तथ्य आहे? नाही, कारण एक असं आहे की रिक्त झालेलं पद कोणा पक्षाकडे, आज तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे, ते राहावं असं वहिनींचा आणि पक्षाचा अध्यक्ष राहील. कोणाची निवड करायची तर पक्ष किंवा वहिनी ठरवतील, तो भाग वेगळा आला. पण महामंडळाचं वाटप, कारण आम्ही सत्तेमध्ये संख्याबळ आहे, भारतीय जनता पक्षाचं 134 आहे, शिवसेनेचं 59 आहे, राष्ट्रवादीचं 41 आहे. त्या महामंडळाच्या रचनेमध्ये किती संख्येने टक्केवारीने भाजप राहील, किती संख्येने शिवसेना राहील, किती संख्येने राष्ट्रवादी राहील, याचं एक ढोबळ आम्ही स्वरूप ठरवलेलं आहे. त्यानंतर मग महामंडळाचं वाटप करताना सुद्धा कसं राहील हेही ठरवलेलं आहे. हे महामंडळ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होतच, तसं काही महामंडळ आज भारतीय जनता पक्षाकडे आहेत, काही महामंडळ आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडे आहेत, ती तिथंच आहेत. आता हे रिक्त झालंय या कारणामुळे, तर त्याच्यामुळे ते बसून त्यातला निर्णय त्या ठिकाणी होईल. म्हणजे अजून तो निर्णय व्हायचा आहे. पण तुमचा पक्ष अमित शहा चालवतात असा आरोप सातत्यानं संजय राऊत करत आले आहेत. आता राऊत साहेबांचा आणि माझाही परिचय तसा 30-35 वर्षाचा आहे. मी रोहायला ज्या वेळेला साहित्य संमेलन भरलं होतं त्यावेळेला त्यांना एक वक्ता म्हणून आणलं होतं एका परिसंवादात. ते आमच्या अलिबागचे, तसे अलीकडच्या काळात त्यांची तब्येतही ठीक नाही, त्यांना लवकर आराम पडो अशी माझी प्रार्थना आहे. पण ते रोज सकाळी उठून एक त्यांच्या पद्धतीने दिवसभराचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात. आता रोज माध्यमाशी बोलताना काहीतरी